मी मधुरा 18 वर्षांची आहे. पण ह्या घरात ना मी कधी लहान मुलगी म्हणून राहिलेच नाहीये. माझी आई खूप कष्ट करते, खूप काम करते, अगदी सकाळपासून रात्रीपर्यंत. तिच्या थकव्याला नाव नाहीये, पण तक्रारही नाहीये. ती मला एक गोष्ट ना नेहमी सांगते की कधीही कुठल्या मोठ्या माणसांचं मन दुखावू नकोस. पण माझ्या आईच्या मनाचं काय? तिचं मन दुखतं तेव्हा तेव्हा मात्र कोणाला काहीच पडलेली नसते. माझी आई ना इतकी चांगली आहे की प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करतं. त्यामुळे मी एक गोष्ट ठरवली की मी कधीच तिच्यासारखी होणार नाही. म्हणजे चांगुलपणाच्या नावावर मी स्वतःला कधीही संपवणार नाही. घरात सततचे ते टोमणे, तेच हुकूम, म्हणजे काम करायला हात दुखणार नाही पण अहंकार दुखावतो. हे घर माझं नाही म्हणून जबाबदारी झटकणं अगदी सोपं आहे. पण ह्याच घरात माझ्या आईचा जीव गुदमरतो, श्वास कोंडतो हे मात्र कोणालाच दिसत नाही. जेव्हा आवाज चढतो आणि हात उगारला जातो ना, तेव्हा मात्र मी लहान राहत नाही. माझ्या आईच्या अंगाला कोणीही हात लावायचा नाही, कधीच. म्हणजे तुम्ही ना मला उद्धट म्हणा, फटकळ म्हणा, पण चुकीच्या बाजूने ना मी कधीच उभी राहणार नाही. मी खूप पुढे जाणार, भरपूर शिकणार आणि स्वतःच्या हिमतीवर उभी राहणार. पण माझ्या आईला कधीही एकटीला सोडणार नाही, कधीच नाही.